आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही सगळी माणसं एक एक करून तोडून मी तुला एकटं पाडीन आणि संपवीन तुला. शंकर, इतका कसला आनंद झालाय तुला? इतक्या वर्षात तुला एवढा आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. वहिनी, दादाचा पांढरा फट्ट पडलेला चेहरा डोळ्यासमोर आला ना की मला हसूच आवरत नाही. अगं, आईने सगळ्यांसमोर दादाच्या थोबाडीत मारली आणि दादाचा जो रुबाब होता ना तो क्षणात गळून पडला. चुरगाळलेल्या कागदासारखा झाला होता दादाचा चेहरा. पण मला खूप आनंद झाला. खरं तर हे काम आहे ना आईने खूप आधी करायला हवं होतं. पण आईने दादाला का मारलं हे नाही मला समजलं. समजेल, हळूहळू सगळं समजेल. आत्ता बाबाराव होत सुखात आहे, पण त्याच्या पापांचा घडा भरलाय आता. म्हणजे हे सगळं तू अडवतेस? शंकर, मी जे काही करते ते तुझ्याही भल्यासाठीच करते. आईने दादाला थोबडीत मारली यामध्ये माझं कसं भलं होईल? होईल, धीर ठेव फक्त. विश्वास आहे ना माझ्यावर? वहिनी, हा काय प्रश्न आहे? आणि आज तुला का असं विचारावंसं वाटलं? गरज वाटली म्हणून विचारलं. म्हणजे? कारण आत्ता जे मी तुला काम सांगणार आहे ते काम खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे. हा, सांग ना. शंकर, मी एक दुर्दैवी अतृप्त आत्मा आहे. मनात असून सुद्धा मला काही ठिकाणी संचार करता येत नाही, जाता येत नाही. प्रेतात्मा म्हणून मलाही काही मर्यादा आहे. आणि त्या खोतांच्या घरात सगळ्यांच्या गळ्यात ताईत आहे, दारावर यंत्र आहे. त्यामुळे पाहिजे तिथे पाहिजे तेव्हा मला जाता येत नाही. त्यामुळे तुला आता एक महत्वाचं काम करायचं. तू काही काम सांग, मी करेन ना.